आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा. हॅलो व्ह्यूअर्स, आज आपल्यासोबत कॉमन मॅन न्यूज चॅनलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कंचन खरे आणि राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटातर्फे जिल्हा उपाध्यक्ष काझीम कांबळे हे उपस्थित आहेत. त्यांच्या कॉमन मॅन न्यूजमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर आजचा पहिला प्रश्न माझा असा, मॅडम तुमच्याशी, की तुम्ही भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्यात IT सेलचे प्रमुख होत्या. मग अचानक आता काय घडलं की तुम्हाला जिथनं तर त्याग करून पक्ष सोडून तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला? ओके, मी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय सोशल मीडियामध्ये काम करत होते. सोशल मीडियाच्या कॅम्पेनिंग्समध्ये मी काम करत होते आणि त्यानंतर कपिल पाटील साहेबांबरोबर त्यांची PS म्हणून सुद्धा मी काम केलेलं आहे. त्यांच्या कमिटीसाठी मी प्रश्न तयार करणं, क्वेश्चन तयार करणं मी कामं केली आहे. आणि गेले 12 वर्ष मी पक्षाबरोबर होते. 12 वर्षांमध्ये मला पक्षाने चांगल्या संधी दिल्या. पण गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने, म्हणजे स्पेशली 2019 जेव्हा इलेक्शन झालं त्यानंतरच्या गोष्टी बदलत गेल्या. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना आयात करणं, जुलाफोडीचं राजकारण करणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या भ्रष्ट लोकांना ज्यांच्यावरती मोदी साहेबांनी स्वतः किंवा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः खूप मोठ्या प्रमाणात हल्ले केलेले आहेत. किरीट सोमय्यांनी त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात हल्ले केलेले आहेत. अशा लोकांना, जर अजित पवार असतील किंवा इतर प्रताप सरनाईक असतील, भावना गवळी असतील, या लोकांना आपल्या पक्षात घेणं आणि आपल्या कार्यकर्त्यांना, म्हणजे मी अनेक कार्यकर्त्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि कामाच्या निमित्ताने कनेक्टेड होते. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातल्या लोकांची माझं बोलणं या विषयासंदर्भात झालं होतं. जेव्हा सरकार बंद गेलं, पहिलं म्हणजे शिवसेनेची फोडाफोडी करून जेव्हा सरकार बंद गेलं, एकनाथ शिंदेंना वेगळं काढून व त्याचे 40 आमदार आणि त्यांचं सगळं जे काही प्रकरण करण्यात आलं, त्यावेळेला सुद्धा माझं अनेक लोकांशी बोलणं चालू होतं. तर तेव्हा ते म्हणाले की मॅडम, आम्ही जेव्हा काम करत होतो त्यावेळेला आमच्यावरती या लोकांनी हल्ले केलेले, आम्हाला त्रास दिलेले आणि आज आम्हाला त्यांच्याबरोबर, म्हणजे ज्यांच्या विरोधात आम्ही लढत होतो त्यांच्याच बाजूने आम्हाला तर उभं राहावं लागतंय. ज्यांना आम्ही उभं करत नव्हतो समोर, त्यांच्या बाजूने आम्हाला लढावं लागतं, त्याच्यासाठी काम करावं लागतं. हे फार वाईट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही एवढी वर्षाची काम केलं एक कार्यकर्ता म्हणून. भाजप कायम असं म्हणते की भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, पार्टी विथ डिफरन्स असं म्हटलं जातं. मग हाच डिफरन्स आहे का, की बाहेरनं आलेल्या लोकांना डायरेक्टली मोठ्या पदावरती घेतात. चित्रा वाघ राष्ट्रवादीतला आल्या, त्यांना डायरेक्टली तुम्ही तुम्ही उपाध्यक्ष बनवलं प्रदेशास. अशा अनेक महिला आहेत की ज्या खूप वर्ष काम करतात, खूप चांगलं काम करतात, त्यांना पद मिळालेलं आहे. अशा अनेक कार्यकर्त्यांच्या व्यथा आणि हे लक्षात घेतल्यानंतर मी ॲज अ रिसर्चर, ॲज अ व्यक्ती, मी हा विचार केला की जर माझ्या पक्षामध्ये मी एवढी वर्ष काम करते, मी मनापासून काम करते, पक्ष मला कुठल्याही प्रकारे घर चालवायला मदत करत नाहीये, तर मी माझंच करते. मग मी जर एवढ्या मनापासून काम करते, एवढ्या इमाने बरे काम करते पक्षासाठी, तर मग बाहेरनं आलेल्यांना पदं कशी मिळतात? आणि मग त्यावेळेला असं वाटलं की मग आपली बुद्धी, आपले विचार हे गहाण ठेवायचे का अशा पक्षाकडे, की जो पक्ष भ्रष्टाचाराला मदत करतोय, जो पक्ष फक्त वॉशिंग मशीनचं काम करतोय, लॉटरीचं काम करतोय. मग अशा लोकांचं काम करण्यापेक्षा मी अशा लोकांबरोबर काम करू शकते ज्यांना आता बरोबर माझ्या एक्सपर्टीजची गरज आहे. पण मॅडम, दुसरा प्रश्न एक असा आहे की भारतीय जनता पार्टी हे स्वतःला हिंदुत्व पक्षाचे किंवा हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हे केलेले म्हणतात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व सोडून दिलं असं यांच्यावर जेतना तुम्ही एक बोललं जाते किंवा हे कारण दाखवून एक वेगळं हे झालेलं असं म्हटलंय. तर या तुम्ही जेतलं की हिंदुत्ववादी पक्षाकडनं डायरेक्ट उद्धव साहेब यांना तुम्ही जे हिंदुत्व सोडणं म्हटलं, मग हेच पक्ष का तुम्ही निवड? मुळात हा खूप मोठा विरोध आहे की हिंदुत्व सोडलेले आणि हिंदुत्व जपलेले. सगळ्यात पहिली गोष्ट आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत. त्यांना हिंदुत्व वेगळं शिकवण्याची किंवा दाखवण्याची गरजच नाही. आणि जर तुम्ही नीट विचार केला, नीट अभ्यास केला अशा बाळासाहेब ठाकरेंच्या आणि शिवसेनेच्या चरित्राचा, तर तुमच्या लक्षात येईल की शिवसेना ही कधीही मुस्लिम विरोधी नव्हती. तेव्हा सुद्धा आनंदगिरी साहेबांच्या वेळेला सुद्धा आणि बाळासाहेबांच्या वेळेला सुद्धा त्यांचं एकच म्हणणं होतं की जो मुसलमान देशाच्या आणि एकंदरीत देशहिताच्या विरोधात आहे तो मुसलमान वाईट, पण जो मुसलमान देशासाठी काम करतोय, जो मुसलमान देशासाठी रक्त सांडतोय, तो वाईट कसा असू शकतो?
त्यामुळे ही मुळातच हिंदुत्वाची कल्पना भाजपची मुळातच चुकीची आहे. ती फक्त हिंदू धर्मात माझं म्हणणं तर असं आहे की देशविरोधी कोणीही कुठल्याही कार्य देशविरोध जर गतिविधी त्याची असेल तर तो आपला होऊ शकत नाही. गद्दार आणि त्याची मोठ्या होऊ शकत नाही. मोठ्या धर्म आणि देशाबद्दलचे प्रेम हे कधी एकत्र येऊन म्हणजे वेगवेगळं असू शकत नाही. तुम्ही हिंदू आहात म्हणून तुम्ही देशप्रेमी आहात आणि मुसलमान देशद्रोही आहात असं होत नाही. आज आपण जर बघितलं तर अनेक सैनिक सुद्धा आता मध्ये औरंगजेब एक गावाचे सैनिक होते, त्यांनी देशासाठी बलिदान दिलं, ते मुसलमान होते, मग त्यांचं बलिदान आपण मान्य करणार नाही का? बरोबर. मग कासिमभाई आपण देखील भारतीय जनता पार्टीचेच म्हणजे एक सक्रिय कार्यकर्ते होते आणि तुम्ही देखील यू टर्न घेऊन आता राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांसोबत आलेले, तर हेच एक कारण आहे का तुमच्या एक वेगळं काय? थोडक्यात तुम्ही देखील. सर हा यू टर्न नाही, हा राईट टर्न आहे. हा यू टर्न नाही आहे, हा राईट टर्न घेतलेला आहे. कारण हेच आहे का कपिल पाटलांना जेव्हा आणला आणि इथे त्यांनी या 10 वर्षात आम्हाला अपेक्षा होती त्या आणि ही जी विकासकार्य विकास कामांची आणि आता जी एक माझी फार जुनी मैत्रीण आहे, आम्ही बरोबर काम केलेलं आहे भाजपात, जी खत त्यांनी तुमच्या समोर मांडली ते हे जे इम्पोर्ट चालू झालं. काल पण मी एक डिबेटवरती म्हणालो होतो की काय चालू आहे, लोकांना घेऊन येता तुम्ही, आता कोण तुम्ही लोक घेऊन येतात की ज्यांना तुम्ही घाणेरडे बोलता, ज्यांना तुम्ही देशद्रोही बोलता, ज्यांना तुम्ही घोटाळे बोलता, तर त्यांना तुम्ही घेऊन येतात आणि आम्हाला बोलता की आता यांची चाकरमानी करा, तर आम्हाला काय कामावर ठेवलं आहे, यांची पाठीमागे तुम्ही फिरा नाही, यांना मोठे करा. हा दुर्दैव आहे. मॅडम केंद्र राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की मी विकास कामांचं जोरावर माझं मत मागणार आणि हे हॅट्रिक करणार. याच्यावरती काय मला हा खरंच खूप मोठा विचार करण्यासारखा विनोद आहे नक्कीच. कारण गेल्या 10 वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर मी 99% मी कन्नडमध्ये राहते, पण स्पेसिफिकली अगदी गेल्या 10 वर्षातलं जर बोलायचं झालं तर गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या कल्याणच्या किंवा कल्याणच्या आजूबाजूचे जे गावखेडे एरिया आहेत जिथे म्हणजे तेवढी आरोग्य व्यवस्था नाही आहे, अशा लोकांचा अगदी महत्त्वाचा विषय असा आहे की त्यांना आरोग्य व्यवस्था व्यवस्थित मिळणं हे गरजेचं आहे. त्यासाठी रुक्मिणी हॉस्पिटलचा विषय अनेक वर्षांपासून पेंडिंग आहे आणि त्याच्यावरती अजून तर काही झालेलं नाही. जर रुक्मिणीबाई हॉस्पिटल जाती असून काही होऊ शकत नसेल तर आपण सर्वसामान्य माणसांचं इथं काय बघतो. मॅडम मध्यंतर आपलं हे आलं तर अर्धवटच व्हायला तुम्ही काहीतरी डम्पिंग बाबत बोलून. येस, जसं मी म्हणाले मगाशी की मी कपिल पाटील साहेबांवर काम केलेलं आहे आणि त्यावेळेला सुद्धा मी त्यांना हा विषय सांगितला होता की कल्याणमधली जी लोकसंख्या आहे जी डम्पिंग ग्राउंडच्या जवळ राहते, अनेक नवीन कॉम्प्लेक्सेस त्या एरियामध्ये तयार झाले आणि त्या लोकांना हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की डम्पिंग ग्राउंड जेव्हा जायला लागतं त्यावेळेस तिथला जो धूर आहे त्यामुळे अनेकांना श्वसनाचे विकार होतात, अनेकांना दमा अस्थमाचा त्रास होतोय आणि तो खूप भयंकर प्रकार जेव्हा होतो तेव्हा सगळ्या कल्याणमध्ये त्या धुराचं साम्राज्य असतं आणि तो प्रॉब्लेम जर आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला त्याच्यावरती ठाम काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे. तुमच्या मते असं जे मूलभूत इथले जे कामं होते ते विकास कामं काही झालेले नाही, पण 20 सेकंडमध्ये तुम्ही जे तुमच्या मध्ये आपण तुम्ही काय सांगाल ते आमच्या प्रेक्षकांना? मला एवढंच म्हणायचं की गेल्या 10 वर्षामध्ये ज्या खासदारांनी आपल्यासाठी कोणतंही काम केलेलं नाही, मूलभूत सुविधा ज्या खासदारांनी देणं अपेक्षित असतं, खासदारांनी रस्ते बांधणं, त्यानंतर कायदे बनवणं, त्यानंतर डेव्हलपमेंट करणं, नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, त्याचबरोबर उद्योजकता वाढवणं, आरोग्याची सुविधा तयार करून देणं, नव्या हॉस्पिटलची उभारणी करणं हे गरजेचं असतं आणि आपल्या खासदारांनी याच्यापैकी कोणतीही गोष्ट केलेली नाही आहे. जर तुम्ही नीट आणि सुजाण आणि जर एक जागरूक नागरिक असाल तर तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला आत्ता ही चूक परत करायची नाही आहे. गेल्या 10 वर्षात जो खासदार आपल्यावर थुकवला गेलेला आहे त्याला आता फेकून येण्याची वेळ झालेली आहे आणि आपल्याला एक चांगला जो विचार करू शकेल, काम करू शकेल आणि सुजाणपणे नागरिकांशी कनेक्टेड राहू शकेल असा नागरिकांचा एक सच्चा उमेदवार आपल्याला लोकसभेत पाठवायचा आहे आणि तो आहे सुरेश बाळाराम म्हात्रे. विषारी आहे, तुतारी अशा या उमेदवाराला आपल्याला या लोकसभेतनं संसदेत पाठवायचं आहे आणि आपल्याला आपलं भविष्य चांगलं उत्तम सुदृढ घडवायचं असेल, चांगलं कल्याण घडवायचं असेल तर खऱ्या अर्थाने आपण विचार करून 20 तारखेला मतदान करणार आहोत आणि तुम्ही सगळ्यांनी नक्की मतदान करायचंय. मतदान हा आपला अधिकार नक्कीच आहे. धन्यवाद.
सलीमबाई तुमच्या काय ह्याचाच बोलणं मॅडम मग सांगितलं गेल्या 10 वर्षात खासदारांनी काय मूलभूत स्थितीची समस्या सोडवली नाही तर तुमच्यासाठी असेल तर ते थोडक्यात तुम्ही देखील हे करा. दिवसांदिवस आता हे वाढत चालू आहे लोकसंख्या त्यांचे पिण्याच्या पाण्याचा हा मोठा प्रश्न आणि मला तर लाज वाटते. आणि याची डिरिंग बघा या कपिल पाटलांसाहेबांची तर ते शहापूरला इथे तिथे येतात आणि लोकांकडे जातात तर मतं द्या. अरे तिथली लोक वैतरला आणि तिथला डॅनला तानसा वैतरला तिथलं पाणी जे आहे ते मुंबईला चाललंय. कारण ते आहे तर मुंबईला लोढायचे मोठे मोठे हे आहेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे आणि तिथली लोक पाण्यासाठी 4-4 किलोमीटर जाऊन पाणी घेऊन येतात. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला कपिल पाटील. मग ते विकासामध्ये आलेले तुमच्या देखील स्पष्ट मत मग आमचे जे प्रेक्षकांना काय मत तुमचं काय असं आव्हान काय नाही. हा 20 तारीख निर्णयाचा दिवस आहे आणि लोकांनी निर्णय केला आहे आणि लोकांचा ठाम मत आहे तर आम्ही बेवटी लोकसभेत पाण्यामामाला पाडलो आणि तिथे आम्ही कल्याणला वैशाली दनेकर यांना प्रचंड मताने पाडलो. बरं हा लोकांचा निर्णय आहे. आपले दोन्ही बॉडी इथे आज वेळ दिला त्याबद्दल कॉमन मॅन न्यूज तर्फे तुम्ही दोघांचे जे खूप आभार. आपण एक काय असे जय महाराष्ट्र.